तर नमस्कार मित्रांनो, मी सम्राट पवार मराठी डिसिप्लिनमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्यात 8:27 8:30 वाजायला आता जस्ट चालू करणार आहे। ओलाला रिचार्ज मारूया आणि बघूया काय होते काय नाही। आता आठवड्याचा रिचार्ज करणार आहे सोमवारपासून। दर सोमवारी आठवड्याचा रिचार्ज 70 रुपयाचा। संडे वाया जाईल, ठीक आहे, काय हरकत नाही, ती आपली चुकी आपण येत नाही, पण 10 रुपये पर डेच्या हिशोबाने ठीक आहे ना, है ना। तर चला सुरू करूया आणि बघूया आज काय होते काय नाही। जे पडलं ती ऑर्डर घ्यायची, ओला आणि रॅपिडो। बाकीचे ॲप्लिकेशन नॉट अलाउड, नाव बी घेणं आपल्याला नॉट अलाउड। चला तर मित्रांनो, स्त्री गणेश झाला आहे। ओलाची पहिली ऑर्डर पडली 130 रुपयांनी। आपल्या इथून द्यायची होती NIBMकडं, पडली म्हणून कट झालं, पण मोठी ऑर्डर होती आता लागत आहे तुम्हाला माहिती। 9:16 झाल्यात। आपण आहो NIBM ज्योती हॉस्पिटलमध्ये, ज्योती हॉटेलची इथं। तर सुरुवात चांगली झाली 130 रुपयांनी। तर बघूया तर दुसरी ऑर्डर कधी प्रतिक्रिया। आय होप आज 1700 रुपये करायचे राव। अवघड दिसते एका ॲप्लिकेशनवर 1700 रुपये, खूप मोठं चॅलेंज आहे। तर चला बघूया काय होते काय नाही। ओलाने बॅक टू बॅक ऑर्डर दिली, त्यामुळे टेक घ्यायला वेळ नाही भेटला। वाजले 11:30 जस्ट। आणि स्वारगेटला एक होतो आपण, स्वारगेटवरनं 150 रुपयाची मीटरनी ऑर्डर पडली। तिथनं आपल्याला मॉडेल कॉलनीला ऑर्डर पडली। स्वारगेटवरनं आपल्याला वाकडे स्टँडला जायचं होतं, तिथनं ओलाने 74 का 76 रुपयांनी मॉडेल कॉलनीला आल्या। आता मॉडेल कॉलनीला आहोत आपण आणि वाजले 11:29 11:30 वाजल्यात। आता इथनं कुठं जावं कळा नाही। तर बघू, आत्तापर्यंत टोटल 700 रुपये आला, जी चांगली गोष्ट आहे। 800 अजून 300 रुपये करून जाऊ, बघू 300 रुपये करायला किती वेळ लागतात। थँक्स ओला। तर मित्रांनो, 25 रुपयात एक मीटरने भेटलेलं नशीब भेटलं मॉडेल कॉलनीवरनं। इथं तर 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर होतं, घोले रोडच्या क्षेत्रीय कार्यालय ऑफिस इथं। आता इथनं बघू कुठली ऑर्डर पडते कुठली नाही। 25 तर 25 भाऊ, जी पडेल ती घ्यायची। रस्ता क्रॉस करताना नेहमी इकडं तिकडं बघायचं, लॉगिंग नंतर करायचं। हे आहे क्षेत्रीय कार्यालय, तिथं जस्ट एकाला सोडलेला आपण 25 रुपये झाले, म्हणजे 1-1.5 किलोमीटरच्या अंतर होतं। 25 रुपयाच्या पुढं कुठं जाणार नाही का। तर चला बघूया तिथं काय पडतं का नाही। आपण आता आहोत जेम रोडला। जस्ट जेवण झाले, म्हटलं ऑर्डर पडत नाही आहे तर ऑर्डर जेवण घेऊया। मागं खाऊ घालली आहे, इथं जेवलो मी आत्ता जस्ट। तर वाजल्यात 12:22 12:30पर्यंत झालं आपले 800 रुपयाची, की चांगली गोष्ट आहे। आय होप हजार झाला अजून बरं झालं असं, पण ठीक आहे, हरकत नाही। 800 बी नाही, वाईट नाहीत। 800 900 1000 अजून 900 रुपये करायचे आहेत। तर बघू काय होते काय। चल हबीबी 1000 कम्प्लीट रोज माणसाला अरबी कशाला बोलायला लागलाय। तर मित्रांनो, एक छोटीशी ऑर्डर पडलेली संचितीला ओलाची 50 रुपयाची। तिकडनं एक जण भेटला, 200 रुपयाची ऑर्डर भेटली मीटरने कोंडव्यात। आता आपण आहोत कोंडव्यात, अरबी होता। आणि आत्तापर्यंत बघायला गेलं तर 1050 झाले, 1000 धरू आपण, अजून 700 करायचे, 650 700 धरू आपल्याला। छोटीशी ऑर्डर झालेली आहे 100 धरू, 700 रुपये करायचे। अजून वाजल्यात 1:40, कसं व्हायचं सांगा। तोंड बिंड धुवून जरा फ्रेश गरम लय व्हायला लागलेला का। वाजल्यात 3:05। आता एक ऑर्डर पडलेली आपल्याला साई द्वारकावरनं गंगाधामला, जे की गंगाधाम चौक राईट साईडला आहे माझ्या, आणि जे आईमाता चौकी लोक त्याला गंगाधाम चौक म्हणतात। हे खूप लोकांचं कन्फ्युजन आहे, त्यामुळं झालं असं की त्यांनी जे लोकेशन टाकलेलं ते लोकेशन अर्धा किलोमीटर लांब होतं। त्यांना म्हटलं बाबा एवढं 1-2 किलोमीटर नाही का येणं आम्हाला जमत नाही, चार्जेस लागतील एक्स्ट्रा। ठीक आहे म्हणले, इथं आले म्हणले नाही का असं तसं नाही हो, नाही हो करून 16 रुपये कमीच दिले। जे की लोकेशन त्यांचं नाही का राईट साईडने दाखवत होतं आणि नवीन लोकेशन लेफ्ट साईडने होतं, त्यामुळे 2-3 किलोमीटर वाढले। तर ते म्हणले नाही पहिले 5 किलोमीटर भरले होते, आता 8 किलोमीटर भरले। तर म्हटले एवढे पैसे कशाला देऊ, असं तसं नाही, पण नाही हो म्हणून 16 रुपये कमीच दिले। ते असतात काय चिंध्या, आता काय करायचं, ते 12-13 पक्ष करण्यापेक्षा 17ने बरं आहे ना। आणि भाऊ पैसे लावायचे बिंदास, आपले हक्काचे पैसे नाही का। जर पिकअप जिथं आहे तिथं नसन आणि तिथून पुढं जर दुसरीकडं लोकेशन 100-1 मीटर ठीक आहे, ॲडजस्ट करू शकतो। अर्धा 1 किलोमीटर बरोबर असेल तर सरळ म्हणायचं मीटरनी पैसे लागतील, नाही तर 20 रुपये वाढतील, 10-20 रुपये एक्स्ट्रा लावायचे, साहजिक आहे भाऊ।
तू राहणार इकडं आणि तू बोलवणार तिकडं 2-2 1-1 किलोमीटर लांब असं नसतं ना. सोसायटीचं गेट आहे अर्धा किलोमीटर, तिथून परत आज अर्धा किलोमीटर त्यांचं बिल्डिंग मोठी सोसायटी एवलेवाडीची सायद्वारका म्हणून. आता साहजिक आहे ना भाऊ, 1 किलोमीटरला तुला 20 रुपये लावतोय, कमीच आहे तुला 25 रुपये लागतात. मीटर टाकले 25 रुपये होते. तरी इथं आल्यावर नाही मला म्हणलं आल्यावर देतो. आणि परत त्यात त्यांची ही चुकी झाली की त्यांनी लोकेशन इनकरेक्ट टाकले. मला आता गुगलवर दाखवतात की बघ लोकेशन किती. तू उतरवले मध्ये ह्या चौकात, वरनं आलं कोंडेवरनं, ह्या चौकात उतरवलंय. गदामचं चौक आहे उजव्या साईडला, 300-400 मीटरचा फरक पडतोय. त्यात बी पैसे वाढतात. तर जाऊ दे, तिथे गेलो नाही म्हणून त्याचे पैसे 16 रुपये कमीच केले आपण, त्यामुळे ठीक आहे, परवडली ऑर्डर. 251ची ऑर्डर गेली ओलाची, गेलेली आहे म्हणजे होती पण पकडली. मोठ्या ऑर्डर कुठं बसता येतं का. हे ओलाची चांगली सिस्टम आहे की भले ब्लॉगिंग करत असो मी, मागं ऑर्डर चालू असते, हे ॲक्सेप्ट करता येतो, पण ती पट्टीची असते ब्लॉक पट्टी, ती संपायच्यात मोठी ऑर्डर निघून जाते. मला ते कळत नाही काय विषय काय नाही. असं दे, मॉरल ऑफ द स्टोरी की कुठल्याही कस्टमरने तुम्हाला पिकअपला जर जास्त ठिकाण जास्त पुढं याला पडले काय माहिती बाबा, जुळलं ते NW आहे नसेल ते, जाऊ असं काही त्याची मर्जी असो. पण कोणी बी असं 1-1 किलोमीटर लांबवलं, साहजिक गोष्ट आहे भाऊ. CNG काय फुकट येत नाही, 1-1 तास लाईनीला थांबून घेतोय तर 20 रुपये ते त्याने दिले. पण हे जे 8 किलोमीटर वाढले ते दिले नाही, त्यातले 16 रुपये कमी दिले. जे की आपण ठीक आहे, ते म्हणले इथं सोड म्हणून इथं सोडलं नाही. तर त्यांचं म्हणणं होतं की आई माझा चौकात सोड, ज्याला गंगाधाम चौक म्हणतो. हे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे. गुगलला सर्च केलं, गुगलला इथं लिहिले. आणि काही जणांनी आता त्यांनी म्हणलं की नेमप्लेट लावली, तिथं लावली असेल आता. तिथं पहिली नेमप्लेट लावलेली आहे माता चौक. ज्यांना नसेल माहीत, जे जुने घेतले झोमॅटोवाले त्यांना माहिती आहे आई माता चौक आहे. काही झोमॅटोवाले हे बी म्हणत होते की ते गंगाधाम चौक आहे. त्यांनी तेच इथले काही लोकांनी केले. गंगाधाम चौक मेन जो आहे तो हा आहे, जो विशाल फ्लेवर स्ट्रीट वगैरे तिकडं थोडा वरती पेट्रोल तिकडून जर आला बिवडी करणं तिकडं, बिवडी इकडं बी तिकडं बी लई कन्फ्युजन आहे रे इकडं. जे आम्ही आता लोकल आहेत त्यांनाच माहिती. तो म्हणतो मला माहिती आहे, पण तुला माहिती आहे. तो म्हणतो मी तिकडे राहतो मला माहिती आहे, तुला तिकडचं माहिती असेल मान्य, मी नाही म्हणत नाही. त्याला म्हटलं तिकडचं मला माहीत नाही. स्क्रीनशॉट घेऊन ठेवलं, स्क्रीनशॉट बी घेऊन ठेवा बरं का, की तुम्ही त्यांना पिकअप केला की स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, किंवा तुम्ही लोकेशनला गेला तिथले फोटो काढून ठेवा. बघा मी ह्या ठिकाणी होतो आणि इथनं बघा किती किलोमीटर आहे, त्याचा बी स्क्रीनशॉट काढा त्यांच्या लोकेशनपर्यंत. आणि लोकेशनला गेल्यावर OTP टाकलं, तिथून परत लोकेशन साहजिक आहे तिथनं बी वाढणार आहे, त्याचा बी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आणि त्यांना सांगा वाढणार आहेत पैसे. नंतर ना टू मी नको नाही ना. आता त्यांना इथं सोडल्यामुळे 16 रुपये ॲडजस्ट केले. तसं तर बघायला गेलं 5-6 रुपये तर ॲडजस्ट करायला पाहिजे, 10 रुपये कमीच दिले. पण ठीक आहे, आता जाऊ दे. उन्हातानाचा कशाला त्रास द्यायचा. बारका पोरग होता त्यांच्याकडे, म्हणून काय जास्त बोललं नाही. आपल्याला आवडत ते 10-20 रुपयासाठी वगैरे भाडत बसणं. पण भाऊ हक्काचे होते, ठीक आहे. पिकअपला पैसे दिले म्हणून ठीक आहे, पिकअपला नसते दिलं तर भाऊ बोलायला लागलं असतं. मग हे होत राहतं बरं का. हे प्रत्येक ड्रायव्हर बरोबर होतं. कोण भांडतो, कोण भांडत नाही, कोण जाऊ दे म्हणतो. असंच जाऊन दिलं तर आपलं नुकसान आहे भाऊ. हे भांडाभांडी करायच लागते तरच जो CNGचा पैसा निघाल, नाहीतर मग काही फायदा तो ड्रायव्हिंग करून. जर तुला भांडणं येत नसेल तर तुझा काय फायदा. भांडणं करायची का हक्कासाठी, मुद्दा म्हणणं आहे बरं का, कोणाला फसवण्यासाठी नाही, हक्कासाठी. हे कळलं पाहिजे आपला हक्क आहे, आपलं स्वतःच आहे, हे सगळं कळलं पाहिजे. लोकेशन तिथे 100-1 मीटर ॲडजस्ट करू शकतो, पण अर्धा 1 किलोमीटर तुम्ही बोलत असाल, तुमचं गेटच अर्धा किलोमीटर होईल, तिथनं परत आतमध्ये यायचं एंट्री अर्धा 1 किलोमीटर, 1 किलोमीटर फुकट येणार आहे. ऑलरेडी आम्ही 1 किलोमीटर फुकट आलेलो असतो, त्यात तुम्ही अजून किलोमीटर फुकट बोला, म्हणजे आम्ही काही येड आहेत का. त्यात नाही आता 200ची ऑर्डर गेली. आमचं दुःख आम्हालाच माहिती नाही. असो, अशा गोष्टी नेहमीच घडत असतात. त्यामुळं बघत राहा मराठी फिल्म्स. आणि बघू आता 200ची ऑर्डर गेली, 300ची पडते नाही. आय होप. आतापर्यंत टोटल मला मागाशी एक ऑर्डर पडली, सेंचुरीवरून आलेलो ना, 50ची एक ऑर्डर पडलेली. आणि ही 101 ओलाला दाखवलं. ओला पैसे वाढवत नाही, त्यामुळं आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं बरं का. परत माणसाला बाबा पैसे वाढतात. हे 5 किलोमीटरच्या हिशोबाने त्यांनी 110 रुपये सांगितलं, 101 रुपये, जे की 20 रुपये पर किलोमीटरने बघायला गेलं तर पडलं, जी की चांगली गोष्ट होती. पण त्यांनी लोकेशन चुकीचं टाकलेलं, काय झालं काय माहिती, त्यांचं त्यांना माहिती. पण लोकेशन इनकरेक्ट दाखवलं. हे होतं ओलामध्ये बऱ्याच वेळा होतं. त्यामुळं आपण आपल्या माइंडने चालायचं भाऊ. 17 रुपये पर किलोमीटर जे ओलाचं आहे तेच. आणि जर परफेक्ट लोकेशन, परफेक्ट ड्रॉप असेल, जर 20 किलोमीटर नाही असेल तर आपलं भलंच आहे ना. तर चला
बघूया आता कुठनं पडते ऑर्डर, कुठनं नाही. होप एखादी पडावी. आत्ता एक कस्टमर होता गंगाधर मोहन, आपल्याला ऑर्डर पडलेली हिच्या सोसायटीच्या इकडं, म्हणजे की वानवडीमध्ये तर. आणि सीन असं होतं की त्यांना गेटवरचं लोकेशन टाकलं. आता मी गेटवर आहे, दिसतंय का? मोबाईल चार्जिंगला लावल्यामुळे जास्त वळवता येत नाही आहे. तर त्यांचं म्हणणं असं होतं की आतमध्ये सोडा. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, मीटर टाकूया. नाही नको म्हणजे चालत जाते. कॉमेडी झाली, पण ठीक आहे, चांगलं कस्टमर होतं. तर आत्तापर्यंत टोटल 1300 रुपये झाले आपले. आणि वाजल्यात 3:30. 1300, 1500, 1600, 1700, 400 रुपये करायचे, जे की चांगली गोष्ट आहे. बघायला गेल्यावर 9-10 बी असतील, बघायला गेल्यावर 2 तासात बी होईल. काही होऊ शकतं, मला माहिती आहे. मागाशी भवाडेशीची बसली असती ना, तिकडनं अजून काहीतरी बसलं असतं, झालं असतं लगेच, लेवलच झाली असते आपली. मी तर म्हणतो घरीच गेलं असतं लगेच. नाही, अजून 100 केले असते, 2,000 झाले असते. 7 करू शकतो, कारण 5-6ला बी ऊन असतं. उन्हातानाचं घरी जाऊ शकत नाही मी, लय ऊन लागतंय बाबा. पत्र्याचं घरी आमचं, ऊन लई लागते. आणि हाईट छोटी असल्यामुळे अजून ऊन लागते. त्यामुळं जोपर्यंत अंधार पडायला सुरुवात होत नाही किंवा थंड होत नाही तोपर्यंत घरी जात नाही. डोकं बी थंड पाहिजे ना. उन्हातानाचं डोकं लय गरम होते, दिवसातून 2-3 वेळा चेहरा धुते, लय गरम होते राव, काय सांगायचं. असं 400 रुपये करायच्यात ना, भाऊ किती वेळ लागते. चला, आपल्या एरियात आलेलो आहोत, कॅनरा बँकच्या ऑपोजिटच्या लाईनमध्ये. सोसायटीचं नाव काय आहे? रेवती रेसिडेन्सी. ओके. इथे एक ड्रॉप होता आपल्याला, सोडला जस्ट समोर दवाखाना आहे, त्या दवाखान्यात गेले ते मॅडम. मग घराकडं आलं की तुम्हाला माहिती घरचं झालं. मला एक पडलेली बरं का, मी आता दगडूशेठवरनं ही ऑर्डर आणली. दगडूशेठवरनं मला एक ऑर्डर पडलेली 10 नवरीची 267ची, जी खूप मोठी होती. ॲक्सेप्ट करायला गेलो, बसली नाही. काय करायचं सांगा आता. पण मी काय म्हणजे एवढं मनावर नाही घेतलं, गेलं तर गेलं म्हटलं, आपल्याला फरक पडत. कारण माझ्या डोक्यात होतं 1600 झाल्यात भाऊ, अजून 100 करायच्यात आणि जायचं घरी. आणि 100 केलं, 100नी ऑर्डर पडली. आलो घराकडं, वाजल्यात 5:20. पण मला आत्ता वाटते बघा की तुम्हाला आता थांबा, ऊन म्हणजे बघा, ऊन आहे असं एवढं काय उघडत नाही. ओके, पण ठीक आहे, बघू. पार्किंगकडे जातो. पार्किंगकडे जाता जाता जर एखादं भेटलं तर ठीक, नाही तर काय हरकत नाही. आपलं 1700 झाले टार्गेट. पण हेच जर 2 किंवा 3 असं झालं कडक उन्हात, तर अजून 200-300 केले असते. अजून बी करू शकतो बरं का. 5:30 झालं, 6-7, 1-1.5 तासात 100-150 होऊ शकतात. पण लांब पडलं की मग घोटाळा होतो. कारण एकच ॲप्लिकेशन, आपल्याला एका ॲप्लिकेशनवर खेळतो आपण, जे की खूप अवघड आहे. पण नशीब आपलं चांगली की ही ऑर्डर आपल्या घराकडे पडली. जर लांब कुठं तरी असतो तर अजून खेळत बसलो असतो, कारण जोपर्यंत घराकडे पडत नाही तोपर्यंत आपण येत नाही. पण त्याला बी पण की 7च्या आत असं आहे. 7 नंतर जर कुठं लांब पडली तर जात नाही. 7ला कुठंही लांब असतो, घराकडे बघतो, शिटाने भरतो, नाही तर नो प्रॉब्लेम रिकामा येतो. आणि उद्या सकाळी परत 6ला उठायचं आपण. त्यामुळं तर ठीक आहे, आजचा व्लॉग इथं सेंड करूया. जर झालं काही एक्स्ट्रा तर मी एंडला टाकणच नाही, तर ठीक आहे. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चला.